नमस्कार. आज 27 मे सायंकाळचे पावणे 7 वाजलेत. पाहूयात 28 मेला राज्यातील हवामान कसे राहील. मी किरण वाघमोडे. तुम्ही हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनल पाहत आहात आणि Facebook पेज पाहत आहात. तर सर्वात प्रथम आज मान्सून थोडासा पुढे सरकलाय. बंगालच्या उपसागरात अजून काहीसा भाग त्याने व्यापलाय आणि अरबी समुद्रात थोडासा पुढे सरकलाय. पण अजूनही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाहीये. पुढील 2 ते 3 दिवसात मान्सूनमध्ये थोडीशी अजून प्रगती होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आणि जर आजचं तापमान पाहिलं तर विदर्भात अजूनही तापमान वाढ कायम आहे. अकोला 44.3, अमरावती 45, भंडारा 44.8, बुलढाणा 41.3, ब्रह्मपुरी 46.6, चंद्रपूर 44.8, गडचिरोली 44.6, गोंदिया 45.2, नागपूर 45.7, वर्धा 45, वाशिम 43.2 आणि यवतमाळ 44°C. सध्याची जर स्थिती पाहिली तर एक चक्रीवादळ वारे अरबी समुद्रात आहेत, पण याचा विशेष काही प्रभाव हा आपल्याकडे होणार नाही किंवा होताना दिसतही नाहीये. या व्यतिरिक्त उत्तरेकडे एक पश्चिमी आवर्तन त्यामुळे चक्रीवादळ वारे निर्माण होत आहेत. त्यामुळे उत्तर भारताकडे जोरदार वादळी वारे साधारणतः वाऱ्याचा वेग 80 ते 100 किलोमीटरपर्यंत जाऊन त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीटही होईल. पण राज्यात जर आपण पाहिलं तर कोणतीही हवामान प्रणाली आपल्या महाराष्ट्राच्या आसपास विशेष काही प्रभाव पाडताना दिसत नाहीये. क्वचित थोडेसे स्थानिक ढगनिर्मिती होते. पण विशेष ढग निर्मिती राज्यात नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. अजूनही अतिउंचावरचे हे ढग आहेत. पण या ढगांमुळे दुपारनंतर तापमान वाढ होऊन पावसाचे वातावरण अनुकूल बनलेलं नाही. थोडेसे पावसाचे ढग इकडे संगमनेर, इकडे छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळच्या आसपास पाऊस आणि थोडीशी गारपीट झाल्याचं कळतंय. जालन्यात काही ठिकाणी, वाशिम आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग होते. हिंगोलीच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग होते. गडचिरोली, चंद्रपूरकडे सुद्धा थोडेसे पावसाचे ढग होते. तसेच सिंधुदुर्गातही सकाळनंतर किंवा दुपारपर्यंत ते सायंकाळपर्यंत काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आता जर पाहिलं तर ढगांमध्ये विशेष ताकद राहिलेली नाही. त्यातल्या त्यात थोडंसं वाशिमच्या काही भागांमध्ये पाऊस होऊ शकतो. इतर ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस होईल असं सध्या तरी वाटत नाही. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या सुद्धा राज्यात सर्वप्रथम तापमानाबद्दल बोलूयात. तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी तापमान 45°C किंवा त्याहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाकी इतर ठिकाणी सुद्धा तापमान थोडंसं वाढलेलं राहील. पावसाची जर शक्यता पाहिली, तर राज्यात विशेष शक्यता दिसत तर नाहीये. पावसाचा जोर कमीच राहण्याचा अंदाज आहे. एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली, तर पाऊस होऊ शकतो. पण मोठ्या क्षेत्रावरती पावसाची सध्या शक्यता नाही. पुढील 14 दिवस किंवा हा जो काही रोहिणी नक्षत्राचा काळ आहे, या काळात राज्यात पाऊस कसा होईल, याबाबत आपण लवकरच तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात अपडेट देणार आहोत. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर 28 तारखेला हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे. त्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा, तर पालघरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय. विदर्भाकडे गेलो तर विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा उष्ण लाटेचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली अतितीव्र उष्णतेच्या लाटेचा या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि पावसाची शक्यता पाहिली तर वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि गोंदिया या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा.